सुप्रभात. तुमचं स्वागत आहे सकाळ सकाळ विरार रेल्वे स्टेशनला. आणि सकाळचे विरारकर किती शांत आणि एंजलसारखे वाटतात. त्यांना डिस्टर्ब न करता मी पांडूला विचारलं की विरारच्या जीवदानी मातेला कसं जायचं. त्याने सांगितलं की 20 रुपयाची शेअरिंग रिक्षा पकड विरार ईस्टवरून, मग ती तुला नेऊन सोडेल विरारच्या जीवदानी मातेच्या परिसरामध्ये. आणि तिकडे तुम्ही बघू शकता खूपच असं गजबजलेलं मार्केट आहे, जिथे तुम्हाला खेळणी, टॅटू आर्टिस्ट, त्याचबरोबर देवाच्या संबंधित सर्व सामान तेथे मिळतं. आणि तिथे वर डोंगरावर जीवदानी मातेचं मंदिर आहे. आणि हा बघा तो होम आहे जो आपल्याला ट्रेनमधून दिसतो. तुम्हाला माहिती आहे का, 150 वर्ष जुनं मंदिर आहे हे. त्याचबरोबर या पायऱ्या 1375 आहेत. एवढ्या चढण्याची सध्या माझी हिंमत होत नव्हती, म्हणून मी रोपवेने जायचं ठरवलं. पण मी नेक्स्ट टाईम येणार ना तर नक्की सीड्याने जाणार. आता मी सध्या रोपवेने जाते. आणि हे सूचना काही लिहिलेल्या आहेत, तुम्ही जर येथे येत असाल तर महत्त्वाच्या ठरतील. त्याचबरोबर मी देवीसाठी ओटी घेतली, त्याच्यामध्ये नारळ, अगरबत्ती, चुनरी आणि असं खणणारं सर्व होतं. आणि तुम्ही रोपवेने जात असाल किंवा सीड्याने, चप्पल मात्र खाली काढून जायचे आहेत. रोपवेला जाण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावी लागणार 250 रुपयाची. सकाळ सकाळ मी इथे आली होती, त्याच्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. पटकन मला तिकीट मिळाली. ऑनलाईन आणि कॅश या दोघांची सुविधेने तुम्ही तिकीट काढू शकता. हा आहे वेटिंग एरिया. येथे सगळ्यांनी बसायचं असतं जोपर्यंत ट्रेन येत असते. मी आल्यावर ट्रेन पण आली आणि सगळे निघायला लागले. मी पण पटापट निघाले. पण त्याच्या आधी हा एवढा मोठा गणपती बाप्पा आहे, किती सुंदर आहे. एकदम म्हणजे काळा असं दगडाचा मी एवढा मोठा बाप्पा पहिल्यांदा बघितला. त्याच्या पाया पडले आणि आजच्या देवदर्शनाची सुरुवात केली. आणि म्हटलं प्रवास चांगला होऊ दे बाप्पा. आणि मग आम्ही ट्रेनमध्ये सगळेजणं बसलो आणि ट्रेन सुरू झाली. सगळे मस्त सेल्फीज काढत होते. त्याचबरोबर छोटा पिंकू पेंग्विनसुद्धा तिथे होता, जो ऊन घेत होता. प्रवासाला ट्रेनच्या सुरुवात झाली. सगळेजणं जशी जशी ट्रेन वर जात होती तशी तशी झाडी वाढत होती आणि लोकांमध्ये भीती आणि उत्साह दोन्ही होता. त्यानंतर वर जाऊनसुद्धा तुम्हाला लिफ्ट पकडायची आहे आणि त्यानंतर तुम्ही देवीच्या गाभाऱ्यात पोचता. एवढ्या उंचीवरून पडलात तर प्लॅटफॉर्मवर नाही, खाईत पडाल. अशा प्रकारे जीवदानी मातेचा हा खतरनाक प्रवास करून आम्ही गाभाऱ्यात पोचलो. गाभाऱ्यात सगळ्यात पहिला वाघोबाच्या पाया पडा. त्यानंतर फायनली महादेवी जीवदानी मातेचं दर्शन होतं, जी एका हातामध्ये त्रिशूल आणि एका हातामध्ये कमळाचं फूल घेऊन पूर्ण विरारचं रक्षण करते. जीवदानी मातेच्या सुंदर रूपाचं दर्शन घेऊन मन खूपच प्रसन्न झालं होतं. त्याचबरोबर बाजूला श्रीकृष्ण गुफा मंदिर आहे, जिथे छोटूचं कृष्ण गुफेमध्ये आहे. अशाच मिनी व्हिडिओजसाठी चॅनलला फॉलो करा.